ठाकरेंची प्रचार रॅली निघालेली आहे। नागपूरची लढाई साहेब विरुद्ध भाऊ अशी होणार असं नितीन राऊत म्हणालेले आहेत। दरम्यान नितीन राऊत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। राऊत साहेब आहेत, आज तुमचा मतदारसंघ आहे, तुमच्या मतदारसंघात तुम्ही उमेदवाराचा प्रचार करताय। नहीं, या ठिकाणी आपण बघतात गली गली में शोर है, पंजे का ही जोर है आणि तो जोर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। तर याचाच अर्थ असा आहे की या वेळेला या नागपुरातनं बहुजन समाजाचा उमेदवार विकास भाऊ ठाकरेंच्या रूपानं या ठिकाणी निवडून येणार आहे। ही लढाई साहेब विरुद्ध भाऊंची लढाई आहे आणि साहेबांचं आता या ठिकाणी काहीच नाही राहिलंय। त्यांचं स्वरूप जे आहे लोकांना लक्षात आलेलं आहे की ते म्हणतात ते करून दाखवत नाही। त्यांनी म्हटलं होतं की स्मार्ट सिटी बनेगी नागपूर, स्मार्ट सिटी झाली नाही। लंडन स्ट्रीट बनणार होता, बनला नाही। मी या ठिकाणून नाव चालवून देईन नाग नदीतून, और नाग नदीतून नाव नाही चालली, पूर मात्र नाग नदीला आलेला आहे। तर त्यामुळं नाव मोठं आहे, दर्शन खोटं आहे। यावेळेला जनता त्याचा जबाब देईल, उत्तर देईल। रॅली आहे ती उत्तर नागपूर या विधानसभा मतदारसंघात सुरू आहे। माजी मंत्री नितीन राऊत हे स्वतः या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यावेळेस जनताच उत्तर देईल असं या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।